एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। बेस्ट प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे। बेस्ट प्रशासन भोईवाडा कर्मचारी वसाहतीत पोहोचलेलं होतं आणि बेस्टचे सुरक्षा रक्षक जाऊन कर्मचाऱ्यांना कामावर हजर व्हायला सांगत होते। ही काही छायाचित्र आपण बघतोय, भोईवाडा परिसरातली ही छायाचित्र आहेत। कर्मचारी ज्या वसाहतीत राहतात त्या वसाहतीत बेस्ट प्रशासन पोलीस गेले होते आणि कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं यासाठी त्यांना सांगण्यात आलं, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला। पण या कर्मचारी वसाहतीमध्ये फक्त कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि कुटुंब होता। आता दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतायत। काही वेळापूर्वीपर्यंत छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचत होती, आता ही दृश्य भोईवाडामधून आपल्यापर्यंत पोहोचतायत। कर्मचारी सगळे डेपो बाहेर उभे आहेत पण कामावर रुजू व्हायला तयार नाहीत, म्हणून त्यांनी कामावर रुजू व्हावं अन्यथा कारवाई होईल यासाठी बेस्ट प्रशासन आणि पोलीस भोईवाडा वसाहती बाहेर पोहोचले होते। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। प्रशासनाने कारवाईची भीती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा प्रतिक्रिया बेस्ट प्रशासन आणि पोलीस हे या परिसरामधून गेल्यानंतर वसाहतीतल्या नागरिकांनी व्यक्त केलेले आहेत। नवी दिल्लीमध्ये आज शरद पवार आणि राहुल गांधींची भेट होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 7 नंतर होणाऱ्या बैठकीत आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। महाआघाडीत एकूण 10 पक्ष सामील होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या नेत्यांची उद्या राहुल गांधींसोबत सकाळी 11 वाजता बैठक आहे। राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची उद्या राहुल गांधींसोबत सकाळी 11 वाजता बैठक आहे। त्याआधी आज शरद पवार आणि राहुल गांधींची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उद्या जी बैठक होणार आहे त्या बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, सहप्रभारी सोनल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय निरुपम देखील उपस्थित राहतील असं कळत आहे। उद्याच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहतील याविषयीची माहिती मात्र आज शरद पवार आणि राहुल गांधींची भेट होऊ शकते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, आज अशी माहिती मिळतेय की संध्याकाळी शरद पवार आणि राहुल गांधी भेटू शकतात, महाआघाडी संदर्भात, जागा वाटपासंदर्भात त्यांच्यात चर्चा होऊ शकते, काय सांगाल? खास करून राज्यामध्ये ज्या 2 ते 3 स्तरीय बैठकी झालेल्या आहेत राज्याच्या मध्ये, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सोबतच काँग्रेसच्याही नेत्यांच्या बैठकीचं पार पडलेल्या बैठकीमध्ये काही जे सूत्र ठरले होते, ज्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता त्यावर अंतिम निर्णय हा राजधानी दिल्लीत होतोय। त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दरम्यान आज रात्री किंवा सायंकाळी भेट होण्याची शक्यता त्यांची, ज्या दरम्यान बैठक होईल। त्या बैठकीमध्ये जेही समोर चर्चा झालेली आहे त्यावरती विस्ताराने निर्णय घेण्यात येईल। त्यापूर्वी आज सकाळी पासूनच खास करून मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सकाळपासून आपल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकी सुरू आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे आणि त्यानंतरच त्या बैठकीचा फॉर्म्युला घेऊन राहुल गांधीजी यांच्याकडे जाणार आहे आणि राहुल गांधी मग शरद पवार यांच्याकडे जाणार आहे। अशा प्रकारचं आज बैठकीचं सत्र आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या माध्यमातून एक प्रकारे जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आता याची घोषणा होणार नाही, पण महत्वाचं म्हणजे जे पहिलं पाऊल टाकण्याची गरज आहे ते टाकलं गेलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आजचा दिवसच सभांचा, राजकीय भाषणांचा आणि बैठकांचा राहिलेला आहे असं म्हणायला हवं। आज सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, त्यांच्या हस्ते काही विकास कामांचं उद्घाटनही करण्यात आलं। आरक्षणापासून ते चौकीदार पर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत, त्यांनी बीडमध्ये सभा घेतली, खोट्या घोषणा देऊन शेतकऱ्यांना फसवलं असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला। एकूणच राज्यातलं राजकीय वातावरण पाहता निवडणुका जवळ आल्यात, हे आणखीनच गडद होऊ लागले, स्पष्ट होऊ लागले। मीडिया वाले कह रहे हैं कि ये मिशेल मामा किसी दूसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग कर रहा था। अब इस सवाल का जवाब मिलना जरूरी है कि कांग्रेस के नेता जो शोर अभी कर रहे हैं उसका मिशेल मामा से क्या कनेक्शन है।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी दौऱ्याची सुरुवात बीड जिल्ह्यातल्या म्हाळस जवळा या गावातून झाली। सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडणार असेल तर या सरकारला मी स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। पंतप्रधान परदेशात जसे फिरतात तसे आपल्या दुष्काळग्रस्त भागात पण येऊ देत असंही ते म्हणाले।